हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आता आजच्या लेक्चरच्या निमित्ताने आपण काय बघणार आहोत, तुमचं डब्ल्यू लिंक लिस्ट. आता मित्रांनो, कालच्या लेक्चरच्या निमित्ताने आपण सर्क्युलर लिंक लिस्ट ही सर्व बघितली होती. आता डब्ल्यू लिंक लिस्ट आपण बघणार आहोत. डब्ल्यू लिंक लिस्ट मध्ये आपण काय करणार आहोत, त्याची थिअरी, त्याची डायग्राम आणि त्याचं ऍडव्हान्टेजेस आपण बघणार आहोत. ह्या तीन गोष्टी याच्या आपण बघणार आहोत. का म्हणून डब्ल्यू लिंक लिस्टचं बघायचं आहे, का तर आपल्याला सिंगली लिंक लिस्ट आणि डबली लिंक लिस्ट यांचा डिफरन्स आपल्याला घ्यायचा आहे म्हणून. तर ते काय करूया, आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करूया या दोन्हीचा डिफरन्स. आजच्या लेक्चर मध्ये आपण फक्त डबली लिंक लिस्ट काय राहते ते तुमचं बघून घेऊया. मित्रांनो, जर डबली लिंक लिस्ट वरती जर चर्चा करायची झाली तर याच्या आधी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, डबली लिंक लिस्टचे जेव्हा डायग्राम आपण चर्चा केली डायग्राम वरती, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, याच्यामध्ये एक प्रिव्ह्यू बी असतो, डेटा पण असतो, नेक्स्ट फील्ड बी असते आणि एक प्रिव्ह्यू बी असतो. प्रिव्ह्यू मध्ये कोणता ऍड्रेस असतो, त्याच्या आधीच्या नोडचा. डेटा मध्ये त्याचा डेटा असतो आणि नेक्स्ट मध्ये काय असतो, त्याच्या नंतरच्या नोडचा ऍड्रेस असतो. आता पहा मित्रांनो, इथं कोणता ऍड्रेस असन, इथं मला ऍड्रेस भेटन कुणाचा, या नोड 1 चा. इथं मला कोणता ऍड्रेस असन, इथं मला कुणाचा ऍड्रेस असन माहिती का मित्रांनो, नोड 3 चा. याच्या नेक्स्ट ह्याच्यात तो नेक्स्ट नोडचा ऍड्रेस स्टोअर करतो, म्हणजे नेक्स्ट नोडचा ऍड्रेस इथं स्टोअर करतो येलो बॉक्स मध्ये. आणि ग्रीन बॉक्स मध्ये तो काय करतो, प्रिव्ह्यू स्टोअर करतो, म्हणजे याच्या पहिल्या नोडचा, म्हणजे याच्या आधीची जी काही नोड असेल त्याचा ऍड्रेस स्टोअर करतो. मग मित्रांनो, याच्या थ्रू काय होतंय, मी नेक्स्ट नोड कडून इकडे पण जाऊ शकतो आणि वापस इकडे पण जाऊ शकतो. वापस कसं जाऊ शकणार, कारण की माझ्याकडे पहिल्या नोडचा पण ऍड्रेस आहे, मग मी इकडे पण जाऊ शकणार. आणि माझ्याकडे तिसऱ्या नोडचा पण ऍड्रेस आहे, मग मी इकडे पण जाऊ शकणार. मग याचं जर रिअल लाईफचं एक्झाम्पल झालं तर, सपोज तुम्हाला जर दोन्ही मित्रांचे घर जर माहिती असतील, याचं पण घर माहिती असेल, याचं पण घर माहिती असेल, मग तुम्ही तुमच्या घरापासून इकडे पण जाऊ शकता आणि इकडे पण जाऊ शकता. ती तुमची चॉईस राहील. मग तुम्हाला जर दोन्ही मित्रांची घर जर घराचे लोकेशन जर माहिती असेल तर, ऍड्रेस जर माहिती असेल तर, मग मित्रांनो दोन्हीचे ऍड्रेस माझ्याकडे होते, मग मी इकडे पण जाऊ शकतो, इकडे पण जाऊ शकतो. म्हणून तर याला म्हटलेलं आहे मित्रांनो डबली लिंक लिस्ट. डबली लिंक लिस्ट का म्हणून म्हटलेलं आहे, इच नोड कंटेंट ऍड्रेस ऑफ प्रिव्हियस नोड, डेटा अँड ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड. हे तिन्ही पॉइंटर्स ते काय आहेत, कंटेन करतात. डबली का म्हणून म्हटलेलं आहे, कारण की इकडे ट्रॅव्हर्सिंग दोन्ही डायरेक्शनला पॉसिबल आहे. इकडे पण जाऊ शकतो, राईटला पण आणि लेफ्टला पण जाऊ शकतो. म्हणजे डबली म्हणून तर म्हणलेलं आहे याला, दोन्हीकडे ट्रॅव्हल पॉसिबल होतो डबली लिंक लिस्ट मध्ये. मग ते कसं होतं, कारण की मागं कसं होतं, बॅकवर्ड डायरेक्शनला ट्रॅव्हल कसं होतं त्याचं, कारण की आधीचा ऍड्रेस म्हणजे नोड 1 चा प्रिव्ह्यू आपल्याला दिलेला असतो या नोड 2 मध्ये. आणि फॉरवर्ड कसं हे होतो डायरेक्शनने ट्रॅव्हल, कारण की फॉरवर्डचा पण ऍड्रेस आपल्याला नोड 2 मध्ये दिलेला राहतो. मग इथे दोन ऍड्रेस असतात, एक तर बॅकवर्डचा आणि एक तर फॉरवर्डचा. इथे ह्याच्यात बॅकवर्ड, ह्याच्यात फॉरवर्ड आणि ह्याच्यात त्या नोडचा डेटा, या नोड 2 चा डेटा. समजलं. आणि नोड 2 चा ऍड्रेस कुणाकडे असेल, नोड 2 चा ऍड्रेस कुणाकडे असेल माहिती का मित्रांनो, नोड 2 चा ऍड्रेस तुमच्या कुणाकडे असेल, ह्याच्या प्रिव्ह्यू मध्ये नोड 3 च्या प्रिव्ह्यू मध्ये नोड 2 चा ऍड्रेस असेल आणि नोड 1 च्या ह्याच्यामध्ये नेक्स्ट फील्ड मध्ये नोड 2 चा ऍड्रेस असेल. समजलं काय म्हणत आहे मी. याच्यामध्ये याच्या प्रिव्ह्यू मध्ये काय असेल, म्हणजे या नोड 1 च्या आधी काय आहे, नाही, काहीच नाही. मग याच्या आधी आपण काय टाकणार, याच्या प्रिव्ह्यू मध्ये कोणाचा ऍड्रेस देणार, नल पॉइंटरचा ऍड्रेस देणार. आणि त्याच्यानंतर या नोड 3 च्या बघा, नोड 3 च्या नेक्स्ट पॉइंटर मध्ये दुसरा एलिमेंट जर नसेल, दुसरे जर नोड नसेल, तर ह्याच्यात बी आपण काय देणार, नल देणार. मग पहा मित्रांनो, इकडे पण नल दिलं आणि इकडे पण नल दिलं, याच्या प्रिव्ह्यू मध्ये आणि याच्या ह्याच्यामध्ये नेक्स्ट मध्ये. मग मित्रांनो, याच्या थ्रू आपल्याला काय समजतं की ही तुमची लास्ट नोड झाली, नोड 3 तुमची लास्ट नोड झाली, ही तुमची फर्स्ट नोड झाली, ही तुमची सेकंड नोड झाली. याच्या थ्रू आपल्याला हे समजून येतं. तर ही डायग्राम ऍज इट इज काढून यायची. आणि ही थिअरी जर तुम्हाला 4 मार्काला विचारलं तर हा प्रश्न येऊ शकतो एक्झाम मध्ये. तसं तर याच्या आधी विचारला गेलेला नाही, पण जर तुमची नशीब खराब असेल तर काही सांगता येत नाही, हा पण प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतो. तर बघूया मित्रांनो, डबली लिंक लिस्ट मध्ये काय होतं ते. डबली लिंक लिस्ट इज अ टाइप ऑफ लिंक लिस्ट विच इच नोड कंटेन 3 पार्ट्स. प्रत्येक नोड मध्ये तिथं 3 पार्ट्स असतात. काय काय 3 पार्ट्स असतात, एक तुमचा प्रिव्ह्यू, PREV म्हणजेच प्रिव्ह्यू नोड, डेटा तुमचा म्हणजे जी काही व्हॅल्यू तुम्हाला एंटर करायची ती, आणि नेक्स्ट म्हणजेच तुमची नेक्स्ट नोडचा मेमरी ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड त्याच्यात असतो.
नेक्स्ट फील्ड मध्ये त्याचा ऍड्रेस असतो, नेक्स्ट नोडचा प्रिव्ह्यू मध्ये आधीच्या नोडचा ऍड्रेस असतो आणि डेटा मध्ये त्याची व्हॅल्यू असते त्या नोडची. समजलं? हे तिन्ही पण समजले. त्याच्यानंतर हेड पॉइंटर स्टोर द ऍड्रेस ऑफ फर्स्ट नोड. हेड मध्ये परत इथं हेड मध्ये पहिल्यासारखंच आहे. हेड कुणाला पॉइंट करणार? पहिल्या नोडला. समजलं? त्याच्यानंतर पहिली नोड कुणाला पॉइंट करणार? दुसऱ्या नोडला. आणि दुसरी नोड कुणाला पॉइंट करणार? तिसऱ्या नोडला पण करणार आणि याच्या प्रिव्ह्यू मध्ये पहिल्या नोडचा पण ऍड्रेस ठेवणार. मग तिसरी नोड तुमच्या नलला पॉइंट करणार आणि तुमच्या प्रिव्हियस ह्याचा पण ऍड्रेस ठेवणार. कोणाचा? 2 चा पण ऍड्रेस ठेवणार. म्हणजे इकडून इकडे पण गेला आपण आणि इकडून इकडे पण आलो, म्हणजे दोन्ही साईडला डायरेक्शनला ट्रॅव्हल झाला आपलं. द प्रिव्ह्यू फील्ड ऑफ फर्स्ट नोड कंटेन नल बिकॉज देअर इज नो प्रिव्ह्यू नोड. पहा, याच्यामध्ये आपण नल का म्हणून ठेवलं? कारण की याच्या आधीची नोड कोणती नाही म्हणून इथं आपण नल ठेवलं. कारण की याच्या आधी कोणतीच नोड नाही म्हणून इथं नल ठेवलं आणि याच्या नंतर कोणतीच नोड नाही म्हणून इथं नल ठेवलं नोड 3च्या जागी. समजलं? जर आणखी नोड असते तर त्याचा ऍड्रेस इथं आला असता बरं का. आणि जर याच्या आधी नोड असती तर त्याचा प्रिव्ह्यू मध्ये ह्याचा ऍड्रेस आला असता त्याच्या आधीच्या नोडचा. अँड द नेक्स्ट फील्ड ऑफ फर्स्ट नोड पॉइंट टू द सेकंड नोड. नेक्स्ट फील्ड मध्ये पहिल्या नोडची नेक्स्ट फील्ड ही पॉइंट करते सेकंड नोडला. इच मिडल नोड कंटेंट ऍड्रेस ऑफ बोथ. प्रत्येक मिडल नोड, सपोज आता इथं 2 मिडल आहे, मिडलच आहे 2, ते काय कंटेंट करतो? याचा पण ऍड्रेस आणि याचा पण ऍड्रेस, बोथ ऑफ ऍड्रेस कंटेंट करतो. त्याचा प्रिव्ह्यूचा पण आणि नेक्स्ट फील्डचा बोथचा ऍड्रेस, नेक्स्ट नोडचा पण ऍड्रेस कंटेन करतो. कोणची? मिडल नोड, जे काही तुमच्या मिडल नोड्स असतील ते. द प्रिव्ह्यू फील्ड ऑफ लास्ट नोड पॉइंट टू प्रिव्हियस नोड. लास्ट नोडची प्रिव्ह्यू फील्ड ही प्रिव्हियस नोडला पॉइंट करते, म्हणजे नोड 2 ला. अँड त्याच्या खालचं बघा, द नेक्स्ट फील्ड ऑफ लास्ट नोड कंटेन नल बिकॉज देअर इज नो नेक्स्ट पॉइंटर. नेक्स्ट फील्ड ऑफ लास्ट नोड म्हणजेच या लास्ट नोडच्या नेक्स्ट फील्ड मध्ये ही झाली तुमची प्रिव्ह्यू, ही झाली तुमची नेक्स्ट फील्ड. नेक्स्ट फील्ड मध्ये त्याचं नल कंटेंट करतो. का? तर ह्याच्या नंतर कोणतीच नोड नाही ना, म्हणून याला नल कंटेंट केला गेला इथं. आणि याच्या आधी कोणतीच नोड नाही म्हणून याला नल कंटेंट केला गेलेला आहे. समजलं? त्याच्यामुळेच याला डब्ल्यू लिंक लिस्ट असं म्हटलं जातं मित्रांनो. ए डब्ल्यू लिंक लिस्ट इज अलाउड टू ट्रॅव्हल्स इन बोथ द डायरेक्शन. दोन्ही डायरेक्शनला तिथं ट्रॅव्हल पॉसिबल आहे. फॉरवर्ड डायरेक्शनला पण ट्रॅव्हल पॉसिबल आहे. कसं? युझिंग नेक्स्ट पॉइंटर. आणि बॅकवर्ड डायरेक्शनला बी पॉसिबल आहे. कसं? युझिंग प्रिव्ह्यू. तुमचा प्रिव्ह्यू ऍड्रेस यूज करून त्या आपण करू शकतो. प्रिव्ह्यू बॅकवर्ड ट्रॅव्हर्सिंग आपण करू शकतो. बॅकवर्ड ट्रॅव्हर्सिंग म्हणजे मागे जाऊन व्हिजिट करणे आणि फॉरवर्ड ट्रॅव्हर्सिंग म्हणजे पुढे जाऊन व्हिजिट देणे. दोन्ही डायरेक्शनला आपण जाऊ शकतो. समजलं? आता हे तुम्ही डायग्राम ऍज इट इज तुम्ही एक्झाम मध्ये काढून या. त्यानंतर ऍडव्हान्टेजेस जर बघायचे झाले डब्ल्यू इंग्लिशचे, ट्रॅव्हल्सिंग इज पॉसिबल ॲट बोथ द डायरेक्शन. हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. दोन्ही डायरेक्शनला ट्रॅव्हल्सिंग पॉसिबल असते त्याच्याकडे, म्हणजे इकडे पण आणि इकडे पण. इझी टू मूव्ह प्रिव्हियस नोड युझिंग प्रिव्ह्यू. प्रिव्ह्यूचा वापर करून आपण प्रिव्हियस नोडला ऍक्सेस करू शकतो. इझी आहे प्रिव्हियस नोडला जाणे. इन्सर्ट अँड डिलीट ऑपरेशन्स, इन्सर्ट अँड डिलीट हे जे काही ऑपरेशन्स आहेत ते इझी आहेत. केव्हा? जेव्हा त्यांची पोझिशन आपल्याला माहिती असेल. सपोज मला इन्सर्ट करायचं आहे या दोन्हीच्या मध्ये मला इन्सर्ट करायचं आहे, तर मला ऑपरेशन हे इझी राहते माझ्यासाठी. का? कारण की मी इकडून पण इन्सर्ट करू शकतो आणि याच्या प्रिव्ह्यूचा ऍड्रेस घेऊन पण इन्सर्ट करू शकतो. या दोन्हीच्या मध्ये इन्सर्ट करू शकतो मी व्हॅल्यू. मग ते इन्सर्ट करणे, डिलीट करणे ते इझी आहे. बाकी सिंगली इंग्लिश ह्यांच्या प्रमाणे तर इट इज यूज फॉर फॉरवर्ड अँड बॅकवर्ड नेव्हिगेशन. फॉरवर्ड अँड बॅकवर्ड नेव्हिगेशन साठी यूज होतो. म्हणजेच नेव्हिगेशन म्हणजे काय हो मित्रांनो? इकडे बी जाणे इकडे बी जाणे, नेव्हिगेट करणे म्हणजे थोडक्यात जाऊन येणे, दोन्ही डायरेक्शनला ट्रॅव्हल करणे म्हणजे तुमचं नेव्हिगेशन. ए नोड कॅन बी ऍक्सेस फ्रॉम बोथ इट्स प्रिव्ह्यू अँड नेक्स्ट लिंक. नोड तुमची ऍक्सेस केली जाऊ शकते फ्रॉम बोथ. कोणापासून? एक तर तुमच्या प्रिव्ह्यू पासून बी आणि नेक्स्ट लिंक पासून बी. या लिंक पासून बी आणि या लिंक पासून बी तुमची नोड ऍक्सेस केली जाऊ शकते. समजलं? आता चला तर आपण डिफरन्स नंतरच्या लेक्चर मध्ये घेऊया. आता आपण काय करूया, तुम्हाला हे समजलं, ही थिअरी ऍज इट इज तुम्ही लिहून यायची एक्झाम मध्ये आणि त्याच्यानंतर ही डायग्राम आणि त्याचा ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज 4 मार्क्स साठी तुमचा हा क्वेश्चन आहे. होप की तुम्हाला लेक्चर समजलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.